तर आपण पाहतोय सैफ अली खानवर आज हल्ला झालेला आहे। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते। रात्री 2:30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोरानं त्याच्या घरी जात त्याच्यावर हल्ला केलेला होता। सुरुवातीला त्याच्या घरातल्या कर्मचाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला आणि त्यानंतर सैफ अली खान मध्ये पडल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, काय सध्याचे अपडेट्स आहेत? प्राथमिक माहिती सध्या समोर येते ती दोन प्रकारची आहे। सगळ्यात महत्त्वाचं की रात्री 2 ते 2:30च्या सुमारास हा राहत्या घरी हल्ला झालेला आहे सैफ अली खान याच्यावर, आणि हा हल्ला कुणी केला तर एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून हा हल्ला केलेला आहे। हा अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेला होता, अशा प्रकारची माहिती समोर येते। मात्र अर्थातच या माहितीला सुद्धा अनेक कंगोरे आहेत की जर अशा प्रकारे चोर सैफ अली खानच्या घरात घुसत असेल तर त्याच्या घराची सिक्युरिटी असेल किंवा तो राहत असलेल्या परिसराची सिक्युरिटी असेल, खाली जे वॉचमन होते त्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं का, अशा पद्धतीचे मुद्दे आता समोर येतात। यावरती पोलीस तपास करतच आहेत। मात्र दुसऱ्या बाजूने जी माहिती समोर येते ती म्हणजे सैफ अली खान यांच्या घरात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत या अज्ञात व्यक्तीचा काही वेळापूर्वी वाद झाला होता आणि या वादानंतर हा हल्ला झालेला आहे। त्यामुळे या माहितीला सुद्धा बरेचसे कंगोरे आहेत। त्यामुळे या संपूर्ण माहितीचा आता तपास केला जातोय। मुंबई गुन्हे शाखेकडून हा तपास केला जातोय। सध्या मी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि सध्या आपण बघतोय की लीलावती रुग्णालयात सुद्धा हालचाली वाढलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। तुर्तास तरी सैफ अली खान याला बघण्यासाठी किंवा याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधलं सध्या कुणीही आलेलं नाहीये। मात्र ज्यावेळेस हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरातच हा हल्ला झाला असल्या कारणाने कोणकोणते कुटुंबीय घरामध्ये उपस्थित होते याची सुद्धा माहिती घेतली जाते। साधारणतः रात्री 2:30च्या सुमारास हा प्रकार घडला। वांद्रे पश्चिमेकडून सद्गुरू सरांनी या इमारतीच्या घरामध्ये रात्री एक चोर शिरला आणि या चोरानं हा हल्ला केला अशी जी प्राथमिक माहिती दिली गेली, त्यानंतर चोराला बघून बरीचशी आरडाओरड झाली आणि त्यानंतर हा हल्ला झाल्याची माहिती आहे। लीलावती रुग्णालयाकडून जी माहिती दिली गेली आहे त्यामध्ये सैफ अली खानला या चाकू हल्ल्यात एकूण 6 जखमा झालेल्या आहेत। मात्र एक जखम ही मणक्याच्या अगदी जवळ आहे, ज्याच्यावरती ऑपरेशन केलं जातंय। न्यूरोसर्जन यांच्याकडून हे ऑपरेशन केलं जाते। लीलावती रुग्णालयामध्ये एकूण ज्या जखमा झाल्यात त्या 6 होत्या, यापैकी 2 जखमा या खोलवर गेलेल्या आहेत आणि त्यापैकी एक जखम ही मणक्याजवळ आहे। त्याच्यामुळे हे ऑपरेशन अतिशय गरजेचं होतं असं सुद्धा डॉक्टरांकडून सांगितलं जाते। त्याच्यामुळे निश्चितपणे हा चाकू हल्ला झाला असला तरी सुद्धा 2 जखमा ज्या खोलवर गेलेल्या आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे लीलावती रुग्णालयाकडून सातत्याने अपडेट्स घेतले जात आहेत। सध्या ऑपरेशन नंतरची परिस्थिती काय असणार आहे याचे अपडेट्स मात्र लीलावती रुग्णालयाने अद्याप जारी केलेले नाहीयेत किंवा सैफ अली खानच्या कुटुंबियांकडून सुद्धा अद्याप कोणतेही अधिकृत अशा प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये, त्यांचं म्हणणं समोर आलेलं नाहीये। मात्र निश्चितपणे अशा प्रकारे आपण जर मुंबईत बघितलं तर काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार असेल, बाबा सिद्दीकी यांच्यावरचा हल्ला असेल, त्यात झालेला त्यांचा मृत्यू असेल आणि त्यानंतर सैफ अली खान यांच्या घरात अशा प्रकारे घरात घुसून एखाद्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर केलेला हल्ला असेल, या सगळ्या बाबींना बघता आता विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत। अगदी मनश्री, पोलिसांचं पथक सुद्धा वांद्र्यातल्या सैफ अली खानच्या घरी पोहोचलेलं आहे। तिथे सुद्धा तपास केला जातोय। काही सीसीटीव्ही त्यांच्या हाती लागलेले आहेत, तसंच त्याच्या घरी जे कर्मचारी आहेत त्यांचे फोन सुद्धा त्यांनी जप्त केलेले। त्या संदर्भात काही माहिती मिळाली का? अर्थातच मुंबई पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडून हा तपास सुरू केलेला आहे। जसं मी मगाशी सांगितलं की 2 प्रकारची माहिती समोर येते आहे। एक माहिती असं सांगते की चोर घुसलेला होता घरामध्ये आणि चोरीच्या उद्देशाने एखाद्या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर अचानकपणे हा चाकू हल्ला केला। सैफ अली खान आणि ती अज्ञात व्यक्ती किंवा चोर हे एकमेकांच्या समोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर चोराने स्वतःच्या बचावासाठी आपण पकडले जाऊ नये याकरता हा चाकू हल्ला केला। आणि दुसरी जी माहिती समोर येते ती म्हणजे या अज्ञात व्यक्तीचा आणि आधीच सैफ अली खान यांच्या घरात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा वाद झालेला होता आणि या वादात सैफ अली खान पडलेले होते हा वाद सोडवण्याकरता। मात्र याचा राग मनात ठेवून कुठे ना कुठे त्यांच्यावर हल्ला झालाय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। अर्थातच ही प्राथमिक माहिती आहे, ही माहिती मुंबई गुन्हे शाखेकडून कन्फर्म केली जाते आणि त्यानुसार पुढे तपास केला जातोय। अर्थातच परिसरातील संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा त्यांच्या इमारतीखालचे त्यांच्या घराखालचे सीसीटीव्ही फुटेज असतील हे चेक केले जात आहेत। त्यांच्या सिक्युरिटी गार्डला या संदर्भातली माहिती
विचारली जाते। हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण होता, त्याचा चेहरा अर्थातच CCTV मध्ये दिसला असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा देखील लवकरात लवकर शोध घेतला जातोय, त्याला लवकरात लवकर पकडण्याचं काम केलं जाईल। मात्र ज्या पद्धतीने हा हल्ला झाला, अगदी अचानकपणे हा हल्ला झाला, बेसावध क्षणी हा हल्ला झाला असल्याकारणाने ज्या 2 जखमा खोलवर गेलेल्या आहेत त्या जीवघेण्या ठरू नयेत याचे शर्थीचे प्रयत्न सध्या लीलावती रुग्णालयाकडून सुरू आहेत। दुसऱ्या बाजूला मुंबई गुन्हे शाखेकडून सुद्धा या अज्ञात व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अगदी मनश्री, आपण असेच आमच्या सोबत राहा आणि वेळोवेळी अधिक माहिती आम्हाला देत राहा।